गरमागरम पालक मसूर डाळ तुम्ही भाताबरोबर नक्की खाऊन बघा आणि नक्की करून बघा, मला कमेंटद्वारे नक्की सांगा। मस्त अशी झालेली आहे, पण गरमागरम सोबत पापड घ्या, छान लागेल। मस्त, एकदा नक्की करून बघा पालक मसूर डाळ। नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पालक मसूर डाळ। एकदम झटपट अशी होते आणि घरच्या साहित्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात, जास्त वेळ लागतही नाही। जर कंटाळा आला असेल तर झटपट अशी पालक मसूर डाळ नक्की बनवून बघा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 कप अख्खा मसूर डाळ घेतलेले आहे, हे बघा काळी रंगाची आहे। आता मी हे अख्खा मसूर छानपैकी 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहे। अख्खा मसूर डाळ चांगली धुतलेली आहे, 2 ते 3 वेळा धुवा, कारण का पावडर असते त्यामुळे स्वच्छ चांगली धुवा। आता मी गरजेनुसार पाणी घालत आहे आणि हे मी रात्रभर चांगले भिजत ठेवणार आहे, किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर 4 ते 5 तास भिजवलात तरी चालेल। हे बघा छानपैकी भिजत ठेवलेले रात्री अख्खे मसूर छानपैकी भिजलेले आहेत। आता मी हे परत स्वच्छ धुवून घेते आणि मग फोडणीला घालून घेऊया। पालक मसूर डाळ बनवण्यासाठी मी पालक स्वच्छ धुतलेले आहेत। आता मी हे कट करून घेते, 2 कप होते। सुरीने बारीक चिरून घ्या। पालक चिरून घेतलेला आहे, कुकर ठेवलेला आहे, गरम करत ठेवलेला आहे। मी 2 टेबलस्पून तूप घालत आहे, तुम्ही तेल घातलात तरीही चालेल। तूप गरम झालेला आहे, जिरं घालत आहे, 1 छोटा चमचा, जिरं चांगलं फुलू दे। 1 तमालपत्र, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालत आहे, 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि 1 मोठी मिरची, ती खलबत्त्यावर ठेचलेले आहे। परतून घ्या 2 मिनिटं। कांदा घालत आहे, अर्धा कप, म्हणजे 1 छोटा घ्या कांदा आणि बारीक चिरून मग घाला। छानपैकी परतून घ्या, गॅसची फ्लेम स्लोच ठेवावी। आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत, ते घालायचे आहेत। तेही चांगले परतून घ्या कांद्याबरोबर। टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेतल्यानंतर मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण सर्व काही मिक्स करून घेऊया। आता आपल्याला पालक घालायचा आहे, जे आपण चिरलेला तो सगळा घालायचा आहे, तोही मिक्स करून घेऊया। आता अख्खा मसूर घालायचा आहे, मिक्स करून घेऊया। त्यानुसार पाणी घाला। मी टोटल 2 कप या मेजरमेंटनुसार मी घातलेले आहेत। पालक मसूर डाळ मिक्स करून घेऊया आणि एक हलकीशी उकळी येऊ दे। गॅसची फ्लेम वाढवलेली आहे फास्ट, आणि 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत। मिक्स करून घेऊया। हे बघा
आता मी लिंबाचा रस घालत आहे. मिक्स करून घेऊया. गॅस परत चालू करून चांगली उकळ केलेली आहे. वरून कोथिंबीर घाला. परत चांगली उकळी येऊ दे. गॅसची फ्लेम स्लो करा. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे तसं तुम्ही करून घ्या. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. पालक मसूर डाळ छान मस्तपैकी झालेली आहे. पालक मसूर डाळ तुम्ही भाताबरोबर नक्की खाऊन बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.